सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता का? अहो नाही हो. सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल खरंच तुम्ही काढली का? नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात बस बाई बस मध्ये गप्पांचा हा प्रवास दौरा. आणि आज आपला हा दौराव काय करतं काय तर नीट सांग ना प्रेक्षकांका. हे बघा मंडळी, आमची हाय बस बंद पडली. अहो 4 तास झाले ह्या चौकात बस बंद पडली. नाही पुढे जायत ना मागे ये. आणि तू नमस्कार चमत्कार कसला दाखवता अहो सावंत काकू, एवढा मोठा प्रवास करायचा म्हणजे एखादा छोटासा मोठासा अपघात होणारच की. भावे, मुळात हा सगळा बेजबाबदारपणा आहे. हे बघा, झी मराठीनं आम्हाला इथं कशासाठी बोलवलंय? खास प्रवासासाठी आणि गप्पांसाठी. आणि मी इथे ट्रॅफिक कंट्रोल करतेय. पण मी काय म्हणतोय, आता कोणाक तरी ठोकल्याशिवाय बस बंद पडली. सावंत काकू बस मध्ये काहीतरी बिघाड झालाय, पण बस कोणालाही धडकली नाहीये. माका काय माहित नाही. तुम्ही आत्ताच्या आता बस चालू करा. अहो तुमका कळता की नाही, उद्या प्रेक्षक काय म्हणतील? अरे ही कसली बस, ही तर नुसतीच बस. अहो काय 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 बोलताय? बसमध्ये येण्यास आपल्या पाहुण्या उत्सुक आहेत, तेव्हा कृपया त्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हा. चला 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 चला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्या मेधा महेश मांजरेकर यांचं. नमस्कार. दे धक्का, काकस्पर्श, नटसम्राट यामधल्या आव्हानात्मक भूमिका ज्यांनी अतिशय लीलया पेलल्या अशा आपल्या आवडत्या अभिनेत्री मेधा महेश मांजरेकर आज त्यांच्या आयुष्याचा प्रवास आपल्या समोर उलगडून दाखवणार आहेत. अभिनयाबरोबरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या प्रवासात त्यांना खऱ्या अर्थानं साथ देणाऱ्या, किंबहुना त्यांच्या संसाराची आणि त्यांच्या चित्रपट व्यवसायाची गाडीही अगदी समर्थपणे सांभाळणाऱ्या मेधाताईंचं आपण स्वागत करूया. मेधाताई, तुझ्याबरोबर प्रवास करायची त्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. पण तू धक्का दिल्याशिवाय काही ही बस सुरू होईल असं वाटत नाही. तेव्हा प्लीज चला या. चला 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 लवकर. चला सुरू झाली. चला 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 चला. या. बसा बसा बसा. चला 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 चला. आता जरा सावकाश बस चालवा, कुठेही मध्ये बंद पडू देऊ नका. आज प्रश्न मी विचारणार आहे. थांबा जरा. माझा छोटा प्रश्न अहो आहे. बसू तर द्या मेधाताईंना. मेधाताई, तुम्ही कामावाल्या बाईला साबणाची वडी अर्धी करून देता सांगा बरं मला आधी. नाही, मी पूर्ण वडी देते तिला. आमच्याकडे भांडीच एवढी असतात ना की मी अर्धी वड पूर्ण नाही आम्हाला दिली तर. मेधाताई, तुमचा ऑनस्क्रीन आवडता नवरा कोणता आहे? सचिन खेडेकर का नाना पाटील? द्या उत्तर. हे दोन्ही माझे असे काय आहेत त्याचे कठीण आहे मला. हा एक मित्र आणि एक आवडता हो, कलाकार. आणि असं आहे ते, त्याच्यामुळे मला खरंच कठीण आहे. बरं आता राहा दे. मी काय म्हणतोय, तुम्ही पिक्चर मध्ये नऊवारी साडी नेसतास, छान असतात तुमच्या साडी. पण मी काय म्हणतोय, तुम्ही स्वतः नेसतास की रेडीमेड नेसतास? दे धक्का पहिला जेव्हा होता ना, आम्हाला कोणी साड्या बिड्या नेसवायला नव्हतं, काही नव्हतं तिकडे तेव्हा. आणि नऊवाऱ्या दिल्या गेल्या मला. आणि घाटावरच्या वेगळ्या असतात, कोकणातल्या वेगळ्या असतात, ते वेगवेगळे प्रकार असतात नऊवारीमध्ये सुद्धा. आम्हाला काही यायचं नाही. आम्ही आपले काहीतरी करायचो आणि लिटरली असे लपेटायचो नुसते त्या साड्या. मग गावामधनं आम्ही बोलावलं कोणाला तरी, मग त्या बाईने मला एकदा नेसवली आणि शिकवली. आणि असा अख्खा दे धक्काचा पहिला प्रवास होता. वा 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 वा, मस्त. नमस्कार, मी शिक्षिका आहे. आणि आता माझा महत्वाचा प्रश्न, बोला. मुलांना शिस्त लावणं सोपं की सरांना? मुलांना.
या तुझ्या धक्क्यामुळे आमचा बसचा प्रवास तर सुसाट सुरू झाला, पण तुझ्या अभिनयाच्या करिअरची बस जराशी उशिरा सुटली असं नाही का वाटत तुला? मी आई केला होता पहिल्यांदा, पण मी कधी अशी आय डोंट थिंक, मला ना असं नेहमी वाटतं की मी खूप महत्वाकांक्षी वगैरे अजिबात नाही. त्याच्यामुळे मला मी जसं येतं आलं तसं मी घेत गेले. नाटकात वगैरे त्या काळात तू काम केलं होतंस का? कॉलेजमध्ये करायचे मी पार्ला कॉलेजला होते तेव्हा मी केलेलं होतं नाटकात काम. तर कॉलेजमध्ये असताना आत्ता जे सगळे कलाकार आपल्याला वावरताना दिसतात मोठ्या पडद्यावर, छोट्या पडद्यावर, नाटकांमधनं, यातले कोण कोण तुझ्या वेळचे? बरं, आता माधुरी दीक्षित आणि आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, तर त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आता मी काही गात वगैरे नाही, पण मी गायला होते आणि ती नाचायला होती. वाह. तेव्हा तू आता म्हणलीस की मी काही फार चांगली गायिका नाही, पण आम्हाला माहिती आहे की तू खूप छान नाही मी हौशी बाथरूम सिंगर म्हणून स्वतःला तू असं बाजूला टाकू नकोस, कारण आमच्या प्रवासाची सुरुवात तू धक्का देऊन केलीस, त्यामुळे आता तुझ्या सुरांच्या धक्क्याने अजून आपला वेग वाढणार आहे. नको रे, असं नको. काहीतरी आता नाही का, काहीतरी 2 ओळी तर गुणगुणाला पाहिजे. कृपया तुमच्या आवडीचं. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, वाह वाह, ना वो समझ सके ना हम. वा वा वा, थँक्यू मेधाताई. प्रवासाला साजेसं गाणं होतं खरं, सिरियसली. आणि काय गोड आवाज आहे तुझा. खरं म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की तुझा प्रवास हा महेशमुळे सुरू झाला. ऍब्सोल्युटली. पण तू मात्र त्याच्याबरोबर खरोखर प्रत्यक्ष प्रवास करत नाहीस. म्हणजे गाडीमध्ये बसून? नाही, मी अगदी करते. हो, म्हणजे मला चॉईसच नाहीये. पण तुला भीती वाटते? मला स्पॉन्डिलायटिस झालाय, तो असंच बसायचं ना, त्याच्यामुळे मी त्याला नेहमी सांगते माझा स्पॉन्डिलायटिस म्हणजे तुझ्या ड्रायव्हिंग असंच बसायचं हवे. पूर्वी त्याला काय स्पीडला मर्यादाच नसायची. की अतुल काळेचं कुठे नाटक होतं इथे, आणि आम्ही स्टेट अवॉर्ड्स होते कोल्हापूरला, आणि अतुलची फ्लाईट मिस झाली. सकाळी फ्लाईट होती का काहीतरी, त्याचं ट्रेन होती, काहीतरी मिस झालं त्याचं. म्हणून थांब मी तुला पोहोचवतो. आणि त्यांनी लिटरली 4.25 तासामध्ये आम्ही कोल्हापूरहून मुंबईला आलो. बाप, दॅट वॉज द फास्टेस्ट. 4.25 तासामध्ये लिटरली. हे जवळजवळ 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 4.25 तासात कोल्हापूर मुंबई. ड्रायव्हर काका, तुम्ही महेश मांजरेकर नाही आहात, आणि तुम्ही हे काहीही बोलणं मनावर घेऊ नका. आपल्याला अत्यंत सावकाशच गाडी चालवायची आहे. आणि नाही, सावंत काकूंनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, त्यामुळे हे इथलं बोलणं तुम्ही काही मनावर घेऊ नका. कळलं का? ते महेश मांजरेकर आहेत, त्यांचा हा स्पीड आहे नॉर्मल. आता खूप शांत. आता तुला बसायला हरकत नाही त्याच्या गाडीमध्ये. आता महेशची इमेज साधारणपणे अशी आहे की तो खूप रावडी आहे, त्याची अनेक कलाकारांना भीती वाटते, पण त्यानं तुझ्यासाठी जोरदार हिरोगिरी करत काही रक्तानं पत्र. तुला माहिती वाटतं ते लिहिलं होतं ना? काय, जरा आम्हाला सांग. पत्र काय नाही, असं मला एक गिफ्ट दिलं होतं. त्याच्यामध्ये एक हे होतं, काय एक पत्र होतं. पत्र नाही, असं एक पेपर होता. MEDHA असं एकाखाली एक त्यांनी लिहिलं होतं. आणि मग त्याच्या पुढे माय अडोरेबल असं सगळं रक्तानी लिहून एक पेपर दिला होता. ठेवला केला ताई. आपल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना आपल्या प्रत्येकाविषयी, म्हणजे खास तुम्हा सगळ्या सेलिब्रिटीविषयी असंख्य प्रश्न मनात असतात. आता त्यातले काही प्रश्न हे आपले सहप्रवासी तुला विचारणार आहेत, तर प्लीज तू त्यांची उत्तर दे. आधी मी विचारते. मी काय म्हणतोय, तुम्ही कोकणात खूपदा शूटिंगला जातास, तेव्हा मासे खातास की नाही? चिक्कार खातास? एकदम. माशाशिवाय आमच्या घरी चालतच नाही. स्वतः बनवतास की बाहेर हॉटेलमध्ये आणतास? मी जाऊन मासे विकत पण घेते. विकत घेतास? कोकणात गेलं की आम्ही मग हरण्याला जायचं, ते बंदरावर जायचं, दापोली तिथे बोल्या लागतात, पण शूटिंगला असतात ते मासे, त्याच्यामुळे एवढे घेऊन पुरत नाहीत. मग ते एवढे घ्यायचे लागतात. त्या घ्यायच्या, मग ते यायचं, मग साफ करायचं, बरं मग बनवायचं. मी काय म्हणतोय, मग त्यातलं ताजं मासो कसं ओळखता सांगा? सवय झाली बघून. कसा?
दाबून बघायचा. दाबून बिबून नाही, मी सांगताय तुमका. मासो हातात घेतलास ना की त्याची गालपटा असतात, ती गालपटा अशी उघडायची. हा, ते लाल लाल दिसलं पाहिजे गालपटा आतमध्ये. उघडलास की आतली भिंगा लाल 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 दिसली की झालं. समजायचा मासो ताजा. ताजो कसा. अच्छा, मला वाटलं त्यांनी तोंड वरती केलं तो ओरडला आ की समजायचा ताजा, कारण तो अजून जिवंत आहे. तू मासे खात नाहीस ना. नाही, मी खातच नाही ना मासे. म्हणून. मला असं वाटलं पण ना, म्हणून मी सॉरी हा चूक. नाही नाही ठीक आहे, तसा काय ना, तुमचा प्रश्न बरोबर आहे. ठीक आहे. बरं मी काय म्हणतोय, देवपूजा करतास की नाही? एकदम रोज करतास ना. एकदम. मग तेव्हा दोघा नवरा बायको शूटिंगला जातात, घरात संध्याकाळी दिवाबत्ती कोण करतात? आहे, सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत घरी. सगळे करतात. हो, देव सगळ्यांचा आहे ना. वा 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 वा. त्याच्यामुळे आमच्या घरी जे आहेत सगळेजण, माझ्या जे हेल्प करतात मला घरी, ते आमच्या 2 मुली आहेत. आमचा एक सुभाष म्हणून मुलगा आहे घरी. आम्ही नसताना त्यांना सांगितलेलं आहे पूजा करायची म्हणून रोजची. पण मी काय म्हणते, जरासं पर्सनल, म्हणजे नवऱ्याचा फोन चेक करतास काय कधी? आता नाही करत. म्हणजे आधी आधी करायचं. करायचं. म्हणजे कुठली बायको करत नाही सांग मला. आता कशाक नाही करत? आता नाही करत. आता वय झाला म्हणून. अरे काय प्रश्न विचारताय. खूप वर्ष झाली अरे म्हणून. ना, म्हणजे मला आता ना ना आता लोणचं मुरलंय ते. अच्छा आता अच्छा. जाईल कुठे आता, असं आहे ते. आता जाऊचो काय नाही म्हणून नाही विचारत. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे जरा पासवर्ड पण सगळं तुमका माहिती आहे? सगळं माहिती. तू महेश लपवत नाही, पण सगळ्यांना पासवर्ड माहिती आहे होय महेश. काय इटम ना. हो सावंत काकू, कुठे काय विचारताय तुम्ही, पण त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत त्या. तुम्ही थांबा आता, बोलू नका, मी विचारते. विचार. ताई, मी शिक्षिक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना कसं सगळं सविस्तर बोलावं लागतं. तर तुमचं काय आहे, मुद्देसूद बोलता की? अजिबात मी मुद्देसूद बोलत नाही. म्हणजे महेशची एक मोठी कंप्लेन असते माझ्याबद्दल, की मी काही एक गोष्ट सांगायला लागले की तो म्हणतो मला स्क्रीन प्ले सांग पिक्चरचा, मला सिरियलचा सांगू नकोस. त्याच्यामुळे एपिसोड्स असतात, एक छोटी गोष्टला माझे एपिसोड्स असतात. मी नाही, अगदी अजिबात मुद्देसूद बोलत नाही. बरं, अजून एक म्हणजे तुम्ही इंटेरियर डिझायनर आहात, तर कधी कुणाच्या जर घरी गेलात तर हे चुकलंय किंवा हे इथं हवं होतं, असं काही होतं का हो? माझं शिक्षण झालंय त्याच्यामध्ये, आणि मला ते पण खूप आवडतं. मला स्वतःच घर करायला आवडतं, म्हणून मी अशी घर बदललं की मी लगेच पहिलं आणि मग त्याच्यात माझं आणि महेशचं एक वादावादी असते. त्याच्यामध्ये मी म्हणते मला करू देत, अख्खं मला करू देत, असं असतं. पण मला होतं ना की हे जरा इथे असं पाहिजे होतं. आणि मी आत्ताच इनफॅक्ट आता मी गेलो होतो दुबईला. आमचा तिकडे एक मित्र आहे आणि त्याच्या मी घरी गेलो आणि मला थोडा वास्तूमध्ये पण थोडा इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे त्याला मी लगेच त्याच्या जागा बदलायला सांगितली आणि त्याने ती बदलली पण लगेच. हे नक्की होतं मला असं. वा वा. चांगला. मॅडम, आमचं कसं आहे ना, आमच्या दोघांचं जर भांडण झालं तर 2-2 दिवस आम्ही बोलत नाही ना. ते माघार घेत ना मी माघार घेत. पण शेवटी कसं आहे ना, लेकरांच्या तोंडाकडे पाहून मीच घेते बोलून. तुमचं तसं होतं का, म्हणजे असं आबोला वगैरे असं काही भांडण? असं होतं ना, सगळ्यांच कोणाचं नाही होत सांगा, प्रत्येक लग्नात होतं ते. पण आमच्याकडे मलाच घ्यायला लागते माघार. आणि मग काय करायचं, तर ठरवलंय ना, होतात ना एकत्र. कोणी माघार घेतली याच्यामध्ये काही इगो प्रॉब्लेम नसावेत मला वाटतं. मेधाताई, मी आहे ना लई वेळ झाला म्हणजे हिम्मत गोळा करून राहिली आहे तुमच्याशी हे बोलायची, की महेश मांजरेकर सर म्हणजे ना आमच्यासारख्या आर्टिस्ट साठी म्हणजे देव. सर डायरेक्ट करिअर घडवतात. म्हणजे मी तर असं ऐकलंय की बा तुम्ही पण या क्षेत्रामध्ये जे आहे त्या त्यांच्या प्रोत्साहनामुळे, हो की नाही? 100%. हा, तर मला एक जस्ट मॅडम सहज कॅज्युअली विचारायचं होतं तुम्हाला की सर किती न्यू कमर्सला मग चान्स देतात का त्यांच्या फिल्म मध्ये? तू घरी आहे एकदा, मग आपण बघू ना, तुला ओळख करून देते. मग घरी कशाला मॅडम, मी आता देते ना ऑडिशन. माझ्याकडे ऑडिशन देऊन तुझं काही होणार नाहीये. तुझं ऑडिशन महेशकडेच द्यायला लागेल. तुम्ही महेश सरांकडे शिफारस करू शकता. आणि ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं बोलत होती सर, बरोबर बोलते. ओके, बरं. मी बास लाज वाटून राहिली मला. आज मी मराठी आहो ना याची शरम वाटून राहिली मले. अरे फुटक्या कवडीची पण किंमत नसलेला हा मराठी माणूस. का तो म्हणे आम्ही अटके पार झेंडे रोवून आलो म्हणे. अरे काचे झेंडे बे, त्या झेंड्याचे पण दांडेच उरले ना आता. आणि तेच दांडे
तुम्ही आमच्याच ढुंगणावर फटके मारण्यासाठी वापरता. हो आहो ना. आम्ही मराठी माणसं म्हणजे साला खेकडे आहो, हा गांडूळ आहो आम्ही. पण साला खेकड्याले पण मच्छी मार्केटमध्ये किंमत राहते. गांडूळ खताची मागणी वाढली, पण या मराठी माणसाला कोणी काडीची किंमत देत नाही ना. अबे थे तुही लायकी नाही, हा थो तुया घास नाही. तुम्हाला सांगते सर, मराठी माणूस आहे ना कवाच रोगानं मरत नाही. मराठी माणूस धसक्यानंच मरते ना. धसका पोरगी पंजाब्या संघ पळून गेल्याचा धसका, चुलत्यानं गावाकडं जमिनीचे झोल केल्याचा धसका, मुंबई महाराष्ट्रापासून तुटते का याचा धसका, भूतकाळाचा वर्तमानाचा भविष्याचा बी धसका. वा तुला 100% म्हणजे मला हा एपिसोड बघून तुला नक्कीच महेश चान्स देईल. मला काही हे अप्रतिम केलंस तू ते. आणि दुसरं मराठी माणसाबद्दल महेशला ते तुला माहिती आहे, त्याच्या प्रत्येक पिक्चरमध्ये कुठेतरी तो असतोच. आणि महेश हिंदीमध्ये जरी त्यांनी काम केलं तरी तो खूप मराठी कलाकारांना त्याच्या पिक्चरमध्ये असतात. त्याच्यामुळे तुला हा तुझा बघून तर नक्कीच डेफिनेटली तुझा चान्स एकदम. तुला मी कॉन्ट्रॅक्ट पाठवूनच देते. बापरे आपला नेहमीचा खेळ खेळणार आहोत, जो खेळ आहे कधी कधी किंवा कधीच नाही. आता तुला मी प्रश्न विचारणार आहे. तुझ्याकडे 2 बोर्ड असतील, एकावर लिहिलं असेल कधी कधी आणि एकावर लिहिलं असेल कधीच नाही. तर त्याच्यातलं तू निवडायचेस. तर पहिला प्रश्न आहे, महेश मांजरेकरांची सगळ्यांप्रमाणेच मलाही भीती वाटते. कधी कधी वाटते, घाबरतात. पण कधी कधी म्हणजे नेमकं कधी कधी वाटते. पिन पॉइंट नाही करता, पण कधी कधी वाटते एवढं मी सांगते. पण सेटवर का घरी? सेटवर. सेटवर ऑलवेज. ऑलवेज. म्हणजे मी महेशला सांगते, मला सेटवर तुझी बायको म्हणून यायला आवडतं, ऍक्ट्रेस म्हणून. म्हणूनच मी नेहमी कोण नाही मिळालं की मी असं झालं ते. पण सेटवर तो अतिशय स्ट्रिक्ट महेश माझ्याशी. सगळ्यांचीच असतो. कामाच्या इथे तो असतो. पण त्याच्यात तो बघत नाही की नाही, अजिबात नाही. एक किस्सा होता ते धक्काच्या वेळेचा. काहीतरी झालं आणि तो मला सगळ्यांसमोर बोलला काहीतरी, आणि मी तेव्हा नवीन होते. मला ना असं सवय नव्हती की मला सगळ्यांसमोर त्यांनी ओरडायची वगैरे. आता सवय झाली, आता सगळ्यांना पण सवय झाली. पण तेव्हा अगदीच नवीन नवीन होतं, मग मी त्याच्याशी बोलले नव्हते. आणि मग तो अतुलला किंवा सुदेशला जा तुला शॉर्ट सांग जा असं करून तो स्वतः नाही यायचं मग सांगायला. असा एक दिवस गेला, देन वी स्टार्टेड टॉकिंग. नाही, पण मला असं वाटतं कदाचित त्याच्यातल्या उत्तम दिग्दर्शकाचंच हे, म्हणूनच मला वाटतं त्याला कामं काढून घ्यायला येतात त्याला येतात चांगली. कारण तो सगळ्यांशी इक्वल असं. मग सेटवर कोणीच नाही, करेक्ट. कोण मोठं नाही आणि कोण लहान नसतं तेव्हा. पुढचा प्रश्न आहे, घरातल्या गृहिणीला पण अभिनय करावा लागतो. कधी कधी डेफिनेटली लागतो. आणि तो मला वाटतं बहुतेक अभिनय ना मुलांच्या वेळेला होतो, तेव्हा त्यांना कुठे जायचं असतं किंवा त्यांना काही करायचं असतं. मग पप्पाची भीती वाटते, मग तू हे कर, मग तू ते कर. मग अशा वेळेला तो अभिनय माझा तरी त्यावेळेला जास्त अभिनय असतो. विसरणारा माणूस जास्त आनंदी असतो, हे पटतं का? कधी कधी. पण काही काही गोष्टींना विसरलेल्या चांगल्या असतात. या त्याच्यामुळे त्या खोटं बोलायला पण हिंमत लागते असं वाटतं का? हो लागते, नक्कीच. हो डेफिनेटली लागते. आयुष्याचं गणित कधी कधी चुकतं असं वाटतं का? काय संदर्भात असं वाटतं? आपण काही एक ठराविक हे करून आपल्याला वाटतं की आयुष्य हे असं चालणार, असं चालणार, असं चालणार. लहानपणी हे खूप असतं आणि आपण खूप स्वप्नाच्या दुनियेत जगत असतो तेव्हा. आणि मग अशी एक एक रियालिटी तुम्हाला फेस करायची असते तेव्हा. आणि मला वाटतं ते फेस करताना जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा जर पाठिंबा आणि आधार मिळाला ना, तर तुम्ही
काहीही फेस करू शकता. पण डेफिनेटली मला हे वाटतं की कधी मी कधी हा प्रश्न मुद्दा म्हणून तुला विचारला कारण असं वाटतं लांबून जेव्हा सेलिब्रिटीचं आयुष्य लोक बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात काय अडचणी मी असणार तर तुला सांगते की मला असं मला वाटतं की जेव्हा माझं लग्न झालं महेशशी आणि तेव्हा मला मी कितीतरी जण बघितले की त्यांनी त्या ब्लूसी मध्ये होणाऱ्या पार्ट्या बघितल्या आणि ग्लॅमरची फक्त एक बाजू बघितली. पण त्यांनी त्याच्याकरता केलेले सॅक्रिफायसेस त्याच्यामधनं मी तर आमच्या दोन्ही मुली आता पिक्चरमध्ये आहेत. मी त्यांना पहिली गोष्ट एकच सांगितली, तुम्ही या लाईनमध्ये येताय ना तर पहिल्यांदा पेशन्स शिका, नंबर 1. आणि दुसरं अपयश पचवायला शिका. जर अपयश आलं ना तर हल्ली हे डिप्रेशन आणि हे इतके झाले की ते म्हणजे हे पचवताच येत नाहीत त्यांना. तर त्याच्यामुळे डेफिनेटली मला असं हे वाटतं की आपण एक घेऊन चाललो आणि तसंच आयुष्य असतं आणि होतं असं नसतं. महेशचा कॅन्सर सुद्धा इट वॉज अ शॉक. म्हणजे आम्ही तो आपण एक आपली तब्येत ग्रँटेड धरून चालतो ना की आपल्याला काही होणारच नाही कधी असं आपण एक धरून चालतो. आणि महेशला ताप पण कधी यायचा नाही. महेशला कधी असं काही होईल मला असं कधी वाटलंच नाही. आणि त्यांनी त्याला त्या कॅन्सरला त्यांनी तसंच ट्रीट केलं की जातो म्हणून. म्हणजे त्यांनी त्याच्याकडे पण फार त्यांनी त्याचं मोठं काही केलं नाही. कधी कधी छोट्याशा गोष्टी सुद्धा आपण खूप मोठ्या करतो पण तुमच्या घरात घडलेली गोष्ट ही खरोखरची खूप मोठी होती. तर जेव्हा पहिल्यांदा ही बातमी तुला किंवा महेशला तुम्हाला दोघांना जेव्हा पहिल्यांदा कळाली तर हे तुम्ही फेस कसं केलं? जेव्हा कळलं मी तेव्हा महेश मला चल आपल्याला काय फेस करायचंय त्याच्या त्या ह्याच्यात तो बोलला काय फेस करायचं काय नाही काय आहे म्हणजे किमो सांगितलं त्याला मग सर्जरी सांगितली आणि त्याची जवळजवळ 10-11 तास त्याची सर्जरी झाली. इट इज वन ऑफ द बिगेस्ट सर्जरीज यू कॅन हॅव इट इन युअर बॉडी. आणि तो इतका बिंदास होता ना या सगळ्याला की त्याच्याकडे बघून आम्हाला हिंमत यायची ते फेस करायची. आणि सगळ्यात हे होतं की मुलांना फार त्याचं काही करून द्यायचं नाही, फार त्याचं काही मोठं करून करायचं नाही असं असायचं. त्याच्यामुळे आम्ही काय किमो करत असताना तो अंतिमचं शूटिंग करत होता. मग त्याने थांबलाच नाही तो ते म्हणजे कॅन्सर झाल्यामुळे मी थांबलो. अरे मामा म्हटलं महेश त्याला आणि देवाच्या दयेने त्याला किमोचा त्रास झाला नाही त्याच्यामुळे तो हे करू शकला. पण तो लढवय्याच आहे आणि त्यांनी जे त्याच्याकडे ते खरंच खूप शिकण्यासारखं आहे की त्याने कितीही संकट त्याच्यावर आलं ना. म्हणजे मी महेश बरोबर असं नाही की आम्ही काय फक्त सरळ सोपा प्रवास होता, खूप संकट पण बघितली पण तो फेस करतो. तो पडत नाही, तो पडला की परत उठतो लगेच वरती. मुलांना तेच सांगते की तुम्ही ते शिका पप्पाकडनं म्हणून. आणि मी याचं उदाहरण मी आखो देखा बघितलं आहे आणि माझ्याने तो हॉस्पिटलमध्ये होता त्या दिवशी. तर मध्यंतरी पुण्यामध्ये 6 कॅप्टनच्या अंडर कलाकारांमधली एक क्रिकेटची मॅच झाली आणि ज्याचे 6 कॅप्टन होते महेश त्याच्यातला एक होता, मी होतो, नागराज मंजुळे होता, प्रवीण तरडे होता, शरद केळकर होता. आणि आमच्या टीमचे लॉट्स म्हणजे खेळाडूंची निवड होती हॉटेलमध्ये आणि जवळजवळ 2.5 ते 3 तास तो कार्यक्रम चालला होता की प्रत्येक कॅप्टन आपापल्याला हवा तो खेळाडू निवडत होता. महेश आला नव्हता तिथे प्रत्यक्ष. त्याची किमो त्या दिवशी चालू होती आणि आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये बसलो होतो आणि तो फोनवरती होता. आणि मला हे आठवत आहे परचुरे होता आणि परचुरेकडे महेशचा फोन होता आणि महेश कंटिन्युअस 3 तास परचुरेच्या बरोबर फोनवरती होता आणि तो सांगत होता, परचुरे त्याला नावं वाचून दाखवत होता खेळाडूंची आणि महेश त्याला फोनवरती हॉस्पिटलमध्ये किमो चालू असताना सांगत होता की हा प्लेअर घे, तो घेऊ नको. आणि मी त्याच्या मागच्या टेबलवरती बसलो होतो परचुरेच्या. मी म्हटलं की याला काय गरज आहे आता एवढं काय करायची, तू हॉस्पिटलमध्ये आहेस ना बाबा, गप पड की तिकडे, कशाला तुला आता क्रिकेटची टीम आणि याच्यात पडायचंय. पण नाही, त्या क्रिकेटवरती, त्याच्या कामावरती, त्याच्या असलेल्या सगळ्या गोष्टींवरती तो इतकं मनापासून प्रेम करतो की तिथे सुद्धा तो आणि कदाचित म्हणून असेल की तो त्यांनी कॅन्सरला जसं आपण एखाद्या झुरळाकडे निग्लेक्ट करतो ना बघून, तसं त्यांनी त्या कॅन्सरला झुरळासारखं डील केलं. म्हणून तो कदाचित त्याच एनर्जीनी त्याच्यातनं बाहेर आला की त्यांनी त्याला फार मोठं हूस दिलं. मेधाताईंच्या आयुष्यातले जे प्रवासी आहेत त्यांना मेधाताईंबद्दल काहीतरी सांगायचं चालेल ना? काही प्रॉब्लेम, तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही सर. हा नाही असेल तर सांगा, म्हणजे कारण ही बस तुमची आहे. एक्साइटमेंट आहे सर. अडचण कशी? ऐकायला आवडेल नक्की. आवडेल. बघूया. हो बघूया व्हिडिओ प्लीज. हाय मेधा, बऱ्याच दिवसानंतर आपली अशी भेट होतीये. तुझ्या
कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी तुला बघत आलेलो आहे, तू मला बघत आलेली आहेस अर्थातच. आई चित्रपटात जेव्हा काम केलं तेव्हा तू त्यात एक ॲक्ट्रेस म्हणून आमच्याबरोबर काम करत होतीस. आणि मला अजूनही आठवतं आहे की रिहर्सलमध्ये खूप छान सगळं झालेलं असताना ॲक्शन म्हटल्यानंतर मात्र तू थोडीशी कावरी बावरी व्हायचीस, बुजायचीस. त्यानंतर नटसम्राटमध्ये मी तुझ्याबरोबर स्क्रीन शेअर केला, तेव्हा पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की किती ग्रो झाली आहेस तू, किती सुंदर काम करतेस. तर ह्या तुझ्या ग्रोथबद्दल खरंच तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे. आपल्या दोघांमध्ये एक कॉमन दुवा हा आहे जो कदाचित महेशला आवडत नाही, ते म्हणजे भाजीत गुळ घातलेला महेशला आवडत नाही आणि आपल्या दोघांना आवडतो. म्हणून तू खास मी असलो की गुळ घालून भाजी बनवतेस ते सुद्धा मी विसरू शकत नाही. आणि खरंच मेधा, तू या सगळ्यांची मनं जपत जपत आजपर्यंतच्या आयुष्यात इथपर्यंत आलेली आहेस. आय एम शुअर की तुझ्या प्रार्थनेमध्ये नेहमीच तू दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत असतेस, तू महेशसाठी प्रार्थना करत असतेस, तू आम्हा सगळ्यांसाठी सुद्धा प्रार्थना करत असतेस. तर तुझ्या प्रार्थनेमध्ये ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांचं सगळ्यांचं भलं हो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सुनील. सगळं इमोशनल आहे. तुझी आणि सुनीलची मैत्री सुद्धा तितकी जुनी आहे जितकी मला असं वाटतं महेश आणि सुनीलची. 94 पासून ना, त्याच्यामुळे हाय. थँक्यू बस बाई बस. मला नेहमी वाटतं की मला बोलता येत नाही, मी कमी बोलते आणि महेश मला छान कव्हरअप करतो. दिस इज द फर्स्ट टाइम की तो नाही येऊ शकला आणि मी एकटी आहे. मी घाबरले होते, पण तुम्ही सगळ्यांनीच खूप छान कव्हरअप केलं, समजून घेतलं आणि मला हे अनुभव दिलेत, त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. आता मंडळी, आपल्या या पुढच्या प्रवासात अजून काही प्रवासी आपल्याबरोबर या प्रवासात सामील होणार आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. सक्षम कुलकर्णी आणि गौरी इंगोले यांचं. आणि या दोघांबरोबरच अजून एक इसम आहे. मी त्याला मुद्दामून लगेच नाही बोलवलं, कारण तो आला ना की अचानक एनर्जी वाढते. आणि आपल्या समोर येतोय तिसरा प्रवासी, सिद्धार्थ जाधव. दरवाजा बंद 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 खाली झाली बस बंद. हळू 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 हळू. नाही ते बरं आपलं नाही, मला लोचा झालातला तुझा म्हणजे लोंबकळून वरती चढशील वगैरे. नाटकात जी सेटवर जी गोष्ट दिसते त्याचा वापर झाला पाहिजे ना. Correct, correct. तर मी आल्यापासून सेटवर ही गोष्ट पण दिसते का तुला? नाही पण कमाल चाललंय बरं. कमाल. ही जागा माझी आहे. या बसा. की आपापली जागा घ्या. ओ या, ओ या, ओ. तर मंडळी, आज मेधाताई तर इथे आहेतच, पण त्याचबरोबर ही तीनही आपली मित्रमंडळी, खास कलाकार आपल्याला भेटायला आलेत. याचं कारण या सर्व आपल्या कलाकार मित्रांचा, आवडत्या कलाकारांचा आगामी चित्रपट येतोय दे धक्का भाग दुसरा. तर या चित्रपटाचा पहिला भाग आला होता 14 वर्ष झाली, 2008. तेव्हा हे जे सक्षम कुलकर्णी नावाचे आता जे गृहस्थ दिसतात तुम्हाला इकडे बसलेले, तर हे सक्षम कुलकर्णी अर्ध्या चड्डीत त्या काळात होते. बाल नट म्हणून तेव्हा प्रेक्षकांच्या हृदयामध्ये त्यांनी घर केलं होतं. हे जे मध्ये बसलेले आहेत हे जन्माला आल्यापासून बाल नटच आहेत, ते कधीच वाढणार नाहीत. तेवढ्यात माझे फक्त बाल वाढलेत आता. मी बाल बच्चेवाला झालो, कारण मला 2 बाल झाले. नाही, मी तुला याच्यासाठी बालनट म्हणलं. अच्छा, ओके. हा, मी तुला स्वभावाने नाही म्हटलं. आणि ही जी शेजारी एक गोड मुलगी बसली आहे गौरी, तर ही अतिशय सुंदर नृत्यांगना आहे, पण त्याही पेक्षा ती अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. आणि 14 वर्षानंतर दे धक्काच्या टीम मधलं हे एक नवीन ऍडिशन आहे. आता 14 वर्ष झाली या घटनेला. सक्षम सर आणि सिद्धुडी चालेल, मला चालेल असे त्याच्यात पहिल्यापासून होते,
पण आता हा चित्रपट तुम्ही सातारा, वाई, भोर या भागात शूट केला होता, तो आता तुम्ही परदेशी जाऊन शूट केलात. काय फरक पडलाय? अर्थात माझं कॅरेक्टरचं नाव किसना आहे आणि तो पहिलवान आहे. पहिल्या भागात तो 12 अंडी खात होता. आता त्याच्या अंडे खाण्याचा नंबर वाढलेला आहे, कारण की तो आता जगातल्या रेसलिंग कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला लागलाय. आणि ओव्हरऑल मला असं वाटतं की तो ह्या अख्ख्या फॅमिलीचा मसल पॉवर आहे, की म्हणजे कोणी कोणाला असा त्रास होत असेल तर तो मध्ये येऊन त्यांच्या मसल, म्हणजे तो मारहाण आणि असं सगळं, पण तेवढाच गोड पण आहे आणि तेवढाच समंजस पण आहे, तेवढाच केअरिंग पण आहे त्याच्या बहिणीच्या बाबतीत किंवा त्याच्या आईच्या बाबतीत. आणि मामावरती प्रेम आहे, आजोबांवर प्रेम आहे. सो असं ते ओव्हरऑल खूप गोड कॅरेक्टर मला माझ्या लकीली मला महेश काकांनी दिलं आणि तेच परत सेकंड पार्टमध्ये पण होतं. सो मला असं वाटलं की ते असं रिक्रिएट करताना फार काही असे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे नाही लागले, बिकॉज पहिल्या भागात जसं होतं तसंच कॅरेक्टर होतं. आणि महेश काका बिंग महेश काका, ते जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करत असतात तेव्हा ॲज अन ॲक्टर तुमचं अर्धं काम खूप सोपं होऊन जातं. त्यामुळे असं काही टेन्शनच नव्हतं सेटवरती. म्हणजे फिल्म अशी चालू झाली आणि कधी संपली ते कळलंच नाही आणि शेवटच्या दिवशी आम्ही सगळे असे संपलं अशा आमच्या रिॲक्शन होत्या. सिद्धू, तुझा एक्सपिरियन्स हा 14 वर्षांचा मध्ये गेलेला काळ, महाराष्ट्र तेव्हा तुम्ही शूट केलं होतं, आता तुम्ही परदेशात लंडनमध्ये शूट केलं, तुझं कॅरेक्टर, आधीचा सिनेमा, आताचा सिनेमा, लंडनमध्ये केलेल्या मजा मस्ती, या सगळ्याबद्दल काय सांग? सुबोधदा, दे धक्का गमतीचा भाग सोडला ना, तर दे धक्का हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. तो धनाजी हे कॅरेक्टर, ते म्हणजे दे धक्कावर संपूर्ण महाराष्ट्राने, जगाने एवढं प्रेम केलं आणि त्या कॅरेक्टरवर पण एवढं प्रेम केलं की आता मला मामा म्हणाला, पण मी तो महाराष्ट्राचा मामा झालो होतो की धना मामा धना मामा. त्यामुळे दे धक्काने मला खूप दिलं. दे धक्काने मला काय दिलं असं आपण म्हणूया, तर मला एक कॉन्फिडन्स दिला ऍक्टर म्हणून होण्याचा. म्हणजे विनोद करत होतो, विनोद हा माझा फोर्टे आहे, कॉमेडी मी करतोच, पण ती चौकट न राहता ती फ्रेम आहे हे सांगण्याचं काम मला महेश सरांनी केलं. चौकटीत माणूस अडकतो, फ्रेम मध्ये सुंदर दिसतो, हे सांगण्याचं काम मला महेश सरांनी केलं. म्हणजे चांगली आठवण आहे ती मी नेहमी लक्षात ठेवतो. ते कुठेही गेलो ना, म्हणजे एक गमतीचा किस्सा आहे की आम्ही एका फिल्मच्या प्रमोशनला गेलो होतो, तिकडे त्यांनी माझं इंट्रोडक्शन दिलं, आपल्याकडे आलेले आहेत कॉमेडी स्टार सिद्धार्थ जाधव. तर सरांना ते कधी आवडत नाही. ते म्हणतात तो फक्त विनोदी कलाकार नाहीये, तो कलाकार आहे. विनोद हा त्याचा स्पेशलायझेशन असेल. तुम्ही म्हणालात की दे धक्का 1 मध्ये मी जाम धमाल केली, धिंगाणा घातलाय, पण माहितीये का माझ्यापेक्षा मॅड महेश मांजरेकर सर आहे. त्या सिनेमात मी एकही गोष्ट इम्प्रोवाइज केली नाही. मी इम्प्रोवाइज करायचो, सर हे घेऊ, सर मला सांगायचे माझ्यावर विश्वास ठेव, मी किती पिक्चर केलेत, म्हणजे हे करू ते करू. ते माझी फक्त एकच ऍडिशन त्या पिक्चर मध्ये ऍड आहे, जेव्हा मेधाताई मला झाडू फेकून मारते, ये रे मुर्द्या झाडून तयारी लागा, तोपर्यंत मी तात्यांशी मसलत करून येतो. ते झाडून तयारी लागाय ना, तेवढं त्यांनी बोललं हा घे बोलले, एवढंच बोलले. पण बाकी उंबरा चोलणं असेल, सायकल असेल, किंवा मला जे बोलायचंय हे सगळं, म्हणजे धनाजी हे कॅरेक्टर माझ्यापेक्षा महेश मांजरेकर सरांच्या डोक्यातलं आहे आणि ते त्यांच्या बरोबर मी केलं म्हणून ते महाराष्ट्राला आवडलं. वा 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 वा. गौरी, दे धक्का भाग 1 पाहिला होतास? हो, पाहिलं. त्याच्यातलं ते मुलीचं कॅरेक्टर तू पाहिलं होतंस. आता ती मुलगी 14 वर्षांनी मोठी झाली जेव्हा तू आलेस. आता त्या मुलीमध्ये काय काय ऍड झालंय? तिचं आता दे धक्का 2 मध्ये सायलीचं कॅरेक्टर असं आहे की ती इंग्लिश शिकली आहे, ती वेगवेगळ्या डान्स स्टाईल शिकली आहे, तिचं अजून दादा बरोबर आई बरोबर बॉन्डिंग वाढलंय आणि आहे ती सगळ्यांबरोबर कॉन्फिडंट झाली आहे. हो, तिचा फोकस आलाय मला वाटतं, कारण तिने आणि सक्षमनी मिळून तिच्या आईला पण थोडं इंग्लिश शिकवलंय. तिकडे आई पण थोडंसं बोलतीये. ती ऍक्च्युली तिथे सगळ्यांना जास्त हेल्प करते इंग्लिश बोलताना, की माझ्या फॅमिलीचं मी काय म्हणतात इंटरप्रिटर, दुभाषा. इंग्लिश मलाच विचारशील. आणि प्लस रिस्पॉन्सिबल पण झाली, बिकॉज जेव्हा पण फॅमिली अडचणीत असते तेव्हा तिचं पण
चक्र फिरत असतात की ह्या अडचणीतनं फॅमिली कशी बाहेर येईल, त्यासाठी ती पण खूप प्रयत्न करत असते. करेक्ट. आणि माझी खात्री आहे की थिएटरमधलं हे मनोरंजन दे धक्का 2, दे धक्का भाग 2 हा सिनेमा आपला नक्की करेल. आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडनं, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मेधाताई, सिद्धू, गौरी आणि आमचे कुलकर्णी साहेब यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज महेश, मकरंद आणि शिवाजी काका इकडे नाही आहेत, पण त्यांनाही खूप शुभेच्छा देतो. आणि हा तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पाठिंब्याने हा चित्रपट दे धक्का 1चे रेकॉर्ड क्रॉस करून अजून पुढे निघून जावा, या सगळ्या शुभेच्छा त्यांना देतो. आणि या मंडळींचा ह्या प्रवासातला टप्पा इथे संपला, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्रही करतो. आणि या स्टॉपला काका गाडी थांबवा. ब्रेक मारतो रे. मला खात्री आहे की आता या सिनेमाचं झालेलं प्रमोशन बघून 5 ऑगस्टला रिलीज होणारा दे धक्का भाग 2 हा पाहायचा तुम्ही ठरवला असेल. फक्त एकट्याने पाहायचं नाही, तर सहकुटुंब, सहपरिवार, आपल्या सर्व मित्रमंडळींना एकत्र घेऊन थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहायचा आहे. पण आणखी एक अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आपण प्रवास करत असताना कोणी येऊन शेजारी बसू शकतं. कदाचित अरे देवा, कोणीतरी आपलं डोकं खातं किंवा कोणीतरी असं वागतं की आपली त्याची आयुष्यभराची दुश्मनी आहे की काय, असा एखादा अनोळखी प्रवासी वागतो. पण काही काही वेळेस आपल्याला असं वाटतं की शेजारची सीट रिकामी आहे, तर हा प्रवासी आपल्या शेजारी असला पाहिजे होता. तर असा प्रवासी तुझ्या बाजूला बसणार आहे, कोण ते आपण बघूया. आणि त्यांच्याशी तुला बोलायचं आहे, कारण ते तुझे सहप्रवासी आहेत. दाखवा. काय सांगू तुला सुबोध, म्हणजे मला ना ते कायम माझ्या बरोबर वाटतात. म्हणजे आत्ताच माझे आई बाबा दोघंही जण आत्ता एका वर्षापूर्वी गेले, 9 महिन्याच्या अंतराने गेले. आणि एक आयडियल कपल असतं ना, आयडियल कपल. मी लहानपणापासून आमच्या घरी कधी भांडणं बघितली नाहीत, कधी आवाज चढलेले बघितले नाहीत. म्हणजे एवढा रिस्पेक्ट आणि एवढं प्रेम एकमेकांवरती मी हल्ली ते कुठेतरी मिसिंग आहे सगळीकडे. आणि मी तुला सांगितलं तसं की बाबांनी जनरेशन शिकवल्या आणि आज 100 वर्ष कंप्लीट होतील आमच्या क्लासला बाबांच्या. तर पण त्यांनी मला कधी असं नाही केलं की तू हेच करते, गाईड केलं, पण तू हेच करायला पाहिजेस, तू हेच, असं मला त्यांनी कधी नाही केलं. मला असं वाटतं की कायमच ते माझ्याबरोबर आहेत. म्हणजे आता इथे बसलेत असं नाही आहे, मी त्यांना त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांचे ब्लेसिंग्ज आहेत. आणि मला त्यांना तेच सांगायचं की तुम्ही आम्हाला जे दिलं आहेत ते आम्ही फक्त या आयुष्यामध्ये वापरायचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला त्याच्यात यश द्या, असेच आम्हाला आशीर्वाद द्या. की जी शिकवण दिलीत लहानपणापासून आम्हाला तसं वागायला जमू देत. किंवा तुम्ही जे आमच्या पुढे एक उदाहरण बनून जगलात, तसं आम्हाला त्यातलं थोडं जरी जमलं तर मी म्हणेन आमचं थोडं आयुष्य सफल झालं. आणि आय रिअली मिस देम, आय विल ऑलवेज मिस देम. पण मला वाटतं ते इतकं सुंदर आयुष्य जगले ना. म्हणजे त्यांनी असे हात होते. कोकणस्थांवरती एक खूप बोललं जातं की असे हात असतात, पण आमच्या घरात आम्ही असेच हात बघितले होते. म्हणजे बाबांनी तर किती लोकांची, आता हे बोलू नये, पण किती लोकांची घरं गेली असतील आणि कधी कोणाला लागलं. मुलांची अर्धी मुलं कोणाला फी नाही म्हटल्यानंतर जाऊ देत, नको देऊस, हे बघतच आम्ही मोठे झालो. त्याच्यामुळे व्हेरेवर यू आर बाबा आणि आई, तुम्ही असेच, मला माहिती आहे तुम्ही असाच इकडे हात धरलायत नाही या पिक्चरमध्ये, असाच तुम्ही अजून हात धरून असाल जिकडे कुठे असाल तिकडे. म्हणजे मला एक छोटंसं एक असाचं क्लासचं आमचं एक फंक्शन व्हायचं मोठं, दीनानाथमध्ये व्हायचं. ते एवढी मुलं होती त्यांच्याकडे क्लासमध्ये. आणि असं त्यांना कोणतरी एक फूल दिलं आणि खूप गर्दी होती. ते फूल घेऊन शोधत होते, अहो कुठे ती कुठे आहे म्हणून ते आईला शोधत होते ते फूल द्यायला. असे छोटे छोटे रोमॅन्स होते त्यांचे, माहिती आहे. आणि ते फारच गोड, म्हणजे काय मी सांगूच शकत नाही. मला वाटतं त्यांच्याबद्दल वाईट बोलणारे मला अजून कोणी मिळाले नाही आहेत. मी
परवाच सांगत होते कोणाला तरी, असं कोणी अजून भेटलं नाही की आईबाबांबद्दल कोणाला कंप्लेंट्स आहेत असं. तू म्हणलीस त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वाद कायमच तुझ्या बरोबर असणार आहे आणि ते कायमच तुझ्या बरोबर असणार आहेत आणि आहेत, त्यामुळे ते कुठेच गेले नाहीत मेधाताई. आपल्या आईवडिलांचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय असतं हे कोणीच वेगळं सांगायची गरज नाही. ते परमेश्वरापेक्षा सुद्धा जास्त असतं, कारण परमेश्वराला तर पाहिलं नाही, कदाचित तोच आपल्या आईवडिलांच्या रूपाने आपल्या आयुष्यात येतो आणि आपल्याला खूप काही देऊन जातो. हा तुझा प्रवास तू म्हणलीस तशी लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा इतका रंजक, इतका संस्कारक्षम आहे की ज्याची शिदोरी अजून तुझ्या बरोबर आहे आणि ती तू पुढच्या पिढीकडे पास ऑन करतेस. आणि एक महिला ती स्वतः दुःखी असेल तर ती दुःख कधीच वाटत नाही, पण ती आनंदी असेल तर आनंद मात्र ती भरभरून वाटते. आणि तेच एका स्त्रीचं बलस्थान आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळे इथे एकत्र आहात. ही महिलांच्या प्रवासाच्या बसमध्ये तुम्ही एकत्र प्रवास करताय. मी इथे आले ना तेव्हा मला खरंच काही माहीत नव्हतं की ह्याचा फॉर्मॅट काय आहे, हे काय आहे. आणि मला वाटतं मी आत्तापर्यंत खूप रियालिटी शोमध्ये गेली आहे, खूप ह्याच्यामध्ये मी प्रमोशन्स केली आहेत, पण एवढा मला अंतर्मुख करणारा किंवा एवढं मला काही देऊन जाणारा मला हा, म्हणजे रिअली थँक्यू व्हेरी मच तुम्हाला सगळ्यांना की मला तुम्ही याचा पार्ट केलात म्हणून. आणि मी अगदी मनापासून सांगते ही गोष्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मेधाताई, आज तू आमच्या या बसमध्ये आलीस आणि या प्रवासात सहभागी झालीस त्याबद्दल तुझे आमच्या सगळ्यांकडनं आणि बस बाय बसच्या संपूर्ण टीमकडनं मनापासून आभार मी व्यक्त करतो. आणि कृपया इथे यावंस. मेधाताईंसारखी इतकी गोड पाहुणी आज आपल्याला एक इन्स्पिरेशनची वेगळीच गोळी देऊन गेली. तेव्हा आणखी अशाच काही सेलिब्रिटीजना आपल्याला भेटायचं आहे, त्यांच्या प्रवासातल्या गमती जमती चढ उतार सगळं जाणून घ्यायचं आहे. तेव्हा पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आम्हा सेलिब्रिटीजवरती प्रेम करत राहा, मालिका नाटक सिनेमे बघत राहा आणि पुढच्या भागाची वाट पाहत राहा. सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता का? अहो नाही हो. सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल खरंच तुम्ही काढली का? काय बोलताय काय? कितीही प्रश्न विचारता भुणभुण झाली बाय. लडबुड गडबड रोजची किती सांगू आणि काय? सवाल जवाब कमाल धमाल आता तुला बसायला. भक्ती प्रश्नांची मोठी गुपचूप थोडी आजच्या या कमाल एपिसोडची धमाल जर तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर झी5 ॲप आत्ताच डाउनलोड करा, कारण यावर तुम्हाला आजचा एपिसोड हव्या तितक्या वेळा पाहता येईल. आणि बरं का, झी5 वर आपल्या या लाडक्या शोचे आधी होऊन गेलेले आणि नवीन येणारे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येतील, ते सुद्धा एकदम फ्री. झी5 कधीही कुठेही.